हॅलो फ्रेंड्स, सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. मी प्रियंका संतोष खरात. माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी डॉक्टर बाबासाहेब आधारित माझी आत्मकथा या पुस्तकातून भाग 12वा प्रोफेसर असताना याबद्दल तुम्हाला आज माहिती देणार आहे. तर आपण आता बघूयात. मी प्रोफेसर असताना मी 1923पासून ते 1936पर्यंत मुंबईच्या सिडेनहॅम कॉलेजात प्रोफेसर होतो व तेथील लॉ कॉलेजचाही एक प्रिन्सिपॉल होतो. 1936 सालापासून माझा विद्यार्थ्याशी असलेला संबंध तुटला आणि तेव्हापासून मी प्राध्यापकाचा पेशा बाजूस ठेवला. राजकारणाचा पेशा पत्करला. प्रोफेसर नुसता विद्वान असून चालायचे नाही, तो सर्वश्रुतही असला पाहिजेत. त्याची वाणी शुद्ध असली पाहिजेत, तरच विद्यार्थीसुद्धा अत्यंत उत्साही होतील, यात शंका नाही. हे बरेचसे गुण उपजत आहेत, तर काही अभ्यासाने व अनुभवाने साध्य करायचे असतात. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका तपासण्यासाठी मी स्वतःचे काही कायदे केले होते. 50 मार्क्स मी उत्तराचे एकूण जे सार असेल त्यावर, 50 मार्क्स उत्तराच्या रीतीवर असे अलग अलग मार्क्स ठेवले होते. रीतीमध्ये भाषालेखन व उत्तर लिहिण्याची शैली या गोष्टीचा समावेश होतो. प्रत्येक विद्यार्थ्याला पास करणे हा माझा सिद्धांत होता. सर्वप्रथम मी 3 मार्क्स म्हणजे तिसऱ्या श्रेणीचे मार्क्स देत असे. पण कधी कधी काय व्हायचं, मी माझ्याकडे विशेषतः जेव्हा हजार उत्तरपत्रिका तपासायला यायच्या तेव्हा किती मार्क्स द्यायला हवेत हे मी ठरवीत असे. अशा परिस्थितीत मी अगोदरच पूर्ण उत्तरपत्रिका वाचून काढायचो व मगच मार्क्स द्यायचो. एखाद्या विद्यार्थ्याचे उत्तम पेपर सोडविला असला तरी मी त्याला 45 मार्क्स द्यायचो. 45 मार्क्सनंतर मात्र मी उत्तरपत्रिका ही अगदी कडक तपासायचो. प्रश्न: मग काय, तुमच्या हिंदूच्या कोणत्याच विद्यार्थ्याला कधी 45पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत? बाबा: का नाही, मी काही विद्यार्थ्यांना 60 मार्क्सपर्यंत दिले आहेत, पण असे विद्यार्थी फारच कमी, कारण 60 मार्क्स देताना मी उत्तरपत्रिका अगदी कसून तपासत असे. प्रश्न: आपण 60पेक्षा जास्त मार्क्स कोणत्याच विद्यार्थ्याला दिले नाहीत का? बाबा: 60पेक्षा जास्त मार्क्स मिळवायला जे लायक आहेत त्यांचा अधिकार आहे. अशातच फक्त मी 60पेक्षा जास्त मार्क्स दिले. तुमच्या या प्रश्नाने मला एक आठवण झाली. एकदा मी एका विद्यार्थ्याला 150 पैकी 144 मार्क दिले. खरोखरच ती उत्तरपत्रिका त्या लायकीची होती. त्या विद्यार्थ्याची उत्तरे इतकी चांगली व चातुर्याने सोडवली होती की 150 पैकी 150च मार्क द्यावेत असे मला वाटत होते. पण 6 मार्क्स मी एवढ्यासाठी कापले की ते काही गणिताचे थोडेच होते की पूर्ण मार्क्स द्यावेत. खरोखर माझा नाईलाज होता. पण मी ती उत्तरपत्रिका डिग्री कॉलेजच्या एका अधिकाऱ्याकडे पाठवली. तेव्हा त्या अधिकाऱ्याने पाहिले की एका दुसऱ्याच कॉलेजचा विद्यार्थी पहिला येत आहे व त्यामुळे तो ज्या कॉलेजचा आहे त्या कॉलेजलाच त्या वर्षाचे मेडल मिळाले. तेव्हा त्यांनी ती उत्तरपत्रिका पुन्हा माझ्याकडे तपासायला पाठवली. पण मला तीत काही फेरफार करायचा नव्हता. शेवटी मी त्यांना उत्तरपत्रिका जशीच्या तशीच पाठवली व त्यांना लिहिले की माझा निर्णय हा अंतिम निर्णय आहे. ही उत्तरपत्रिका आणखी कित्येक परीक्षकाकडे पाठवली गेली. कित्येकांनी 144पेक्षा कमी मार्क दिले, तर कोणी एकेकांनी 144पेक्षा जास्त मार्क दिले. शेवटी नाईलाजास्तव त्यांना माझाच निर्णय मान्य करावा लागला. प्रश्न: आणि आपण कोणत्याच विद्यार्थ्याला नापास केले नाही काय? बाबा: माझ्या हातून एखाद्या विद्यार्थ्याचे नुकसान झाले नसले हे तर मी काही सांगू शकत नाही. प्रश्न: कधी आपल्याकडे एखाद्या विद्यार्थ्याची शिफारस कोणी केली आहे काय? बाबा: एकदा एक अस्पृश्य विद्यार्थ्याच्या पालकाला कळाले की मी मुंबईहून विश्वविद्यालयाचा परीक्षक आहे. तेव्हा तो माझ्याकडे आला व त्या विद्यार्थ्याची शिफारस करू लागला. त्याला वाटले की मी देखील अस्पृश्य असल्याने त्या विद्यार्थ्याच्या बाबतीत काही मदत करू शकेन, पण माझ्या बाबतीत तरी हे असंभवनीय होते. अशा शिफारसींना मी अगदी तिरस्कारणीय दृष्टीने पाहत असे. मी त्याला म्हणालो की मला वाटलं तर मी हे करूही शकतो, पण मला कदाचित हे शोभणार नाही. एका शिकलेल्या अस्पृश्य तरुणाने इतर शिकलेल्या तरुणाच्या तुलनेत स्वतःला तुच्छ व लहानहीन का म्हणून समजावे? माझी तर अशी इच्छा आहे की अस्पृश्य विद्यार्थ्याने स्वतःच्या कर्तृत्वाने तुलनेत चांगला विद्यार्थी म्हणून नाव कमावं. माझं हे उत्तर ऐकून ते महाराज चुपचाप निघून गेले.
आपण बघू शकता की बाबासाहेब प्रोफेसर असताना त्यांच्यामध्ये आलेला जो अनुभव होता तो त्यांनी आपल्याशी या लिखाणाद्वारे, पुस्तकाद्वारे शेअर केलेला आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण असं आता पुढच्या भागमध्ये नंतर भेटूयात. तोपर्यंत सर्वांना थँक्यू.